आणि आता मनसेच्या कोटातनं महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी थोड्याच वेळात म्हणजे शिवतीर्थवरती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात आता मनसेचे नेते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे। मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे। राज ठाकरे आता आपल्या मनसेच्या नेत्यांना काय सूचना देतात बघावं लागेल आणि त्यासाठी नितीन सरदेसाई पोहोचलेले दिसतात आणि इतरही सगळे नेते येतील आणि शिवतीर्थवरती एक महत्त्वाची बैठक मनसेची होईल। आता मनसे आणि ठाकरेंच्या सेनेची कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भात आज बैठक होते। ठाकरे सेनेकडनं वरुण सरदेसाई आणि मनसेकडनं राजू पाटील यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीच्या 122 जागांसंदर्भात अंतिम चर्चेची आज शक्यता आहे। तर नाशिकमध्ये काँग्रेस सोबत जाण्यास मनसे सकारात्मक आहे असं सुदाम कोंबडे यांनी सांगितलंय। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी तशी माहिती दिली। नाशिकमध्ये ठाकरेंची सेना मोठा भाऊ असेल असं देखील सुदाम कोंबडे यांनी म्हटलंय। तरी काही मतभेद असेल काँग्रेसला येण्यासोबत, परंतु स्थानिक पातळीवरती आम्ही जेणेकरून सगळे कसे एकत्र येतील याची आम्ही मोड बांधतो आहे आणि लवकरच आम्हाला काहीतरी गोड बातमी माननीय राजसाहेब देतील। परंतु त्यांच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण सगळे एकत्रित लढलं पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण सगळे एकत्र जर लढलो तर एक ताकदीनं ह्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरणार आहोत। तर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं इच्छुक उमेदवारांच्या 20 डिसेंबरपासून मुलाखती सुरू होत आहेत। संपूर्ण महाविकास आघाडीसोबत लढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं गेलंय। महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी तशी माहिती दिली आहे आणि जागा वाटपाबाबत 2 दिवसात फॉर्म्युला ठरणार असल्याचं देखील ते म्हणालेत। ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ असेल आणि सर्वाधिक जागांची आम्ही मागणी करू। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई असेल असं प्रथमेश गीते म्हणालेत। मनसे काँग्रेस युतीबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलं। नेमकी जागा वाटपांचा काय फॉर्म्युला असेल? 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच दावा करेल, हाच मोठा भाऊ राहील आणि तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरेल मीटिंगमध्ये, बैठकीमध्ये। साधारण मुलाखतींना कधीपासून सुरुवात होणार, काय नियोजन आहे? 20 डिसेंबर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 3 दिवसामध्ये संपूर्ण शहरातल्या आमच्या शिवसेना कार्यालय जे आहे शालिमारचं तिथे आम्ही मुलाखती घेणार आहोत। तर 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे। कदाचित मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। तर 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत भारताबाबत महत्त्वाचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत देखील म्हणाले। पंतप्रधान आणि भाजपबाबत महत्त्वाची माहिती समोर येणार असं देखील संजय राऊत म्हणाले। आज जर पंतप्रधान पदामध्ये जर काही बदल झाला तर कराडचा कोण होणार नाही, बारामतीचा कोण होणार नाही, भाजपचाच कोणतरी होईल। तर भाजपचे जे नेते पुढे आपल्याला पर्यायी दिसतात त्यामध्ये एक मराठी माणूस पुढे असं मला वाटतं। 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। भारतासंदर्भातली महत्वाची माहिती समोर येणार आहे आणि खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात असं अमेरिकेच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे आणि ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे अशी माझी माहिती आहे। त्यानंतर जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, त्याच्यामुळे किती प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही। तर यापूर्वी शिवतीर्थावरती प्रचाराच्या सभा फक्त शिवसेनेनं केल्या आहेत असं देखील आज संजय राऊत म्हणाले। शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे? शिवतीर्थावरती सभा घेणार अशी गर्जना करू नका, शिवतीर्थाशी संबंध हा फक्त ठाकरेंचाच आहे असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलंय। अमित शहांनी पक्ष तुमच्या ताब्यात दिला म्हणजे शिवतीर्थाशी तुमचा संबंध येत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। हे आता यांना बुडबुड यायला लागलेले आहेत। यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या, मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल। या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्याने एकदा सांगावं। शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका। दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर?
सांगावं ना. शिवतीर्थाशी संबंध हा ठाकरेंचाच आहे. अमित शहानी पक्ष तुमच्या ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात. तुमचा नॅचरल जन्म नाहीये. चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे. तात्पुरता जन्म आहे, लक्षात घ्या. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. तर संजय राऊत यांनी केलेली टीका, शिंदेची शिवसेना ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहे. शहांनी पक्ष ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी काहीही संबंध येत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदेंवरती केली आहे. आणि आता आणखी एक महत्वाची बातमी बघूया, ती म्हणजे नितेश राणे यांनी मनपा निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा नारा दिलाय. ते म्हणतायत एम म्हणजे मुंबई, एम म्हणजे महादेव, मुंबई लव्ह महादेव, असं सूचक ट्विट नितेश राणे यांचं.